जय श्रीराम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं दिव्य ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये, जिथे ग्रह नक्षत्रांच्या हालचाली सांगतात तुमचं भविष्य. आज आपण पाहणार आहोत मिथुन राशीसाठी जून 2026 हा महिना नेमका काय संकेत देतो. हा महिना साधा नाही, कारण ग्रहांची हालचाल अशी आहे की तुमच्या आयुष्यात अचानक वळण येऊ शकते. काही गोष्टी तुम्हाला वर नेताना दिसतील, तर काही गोष्टी अचानक खाली खेचू शकतात. आणि सर्वात मोठा प्रश्न, तुम्ही योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ शकाल का? चला तर मग सर्वात महत्त्वाच्या विषयाकडे बोलूया. या महिन्यामध्ये मिथुन राशीवाल्यांसाठी कशी ग्रहस्थिती असणार आहे. जून 2026 मध्ये मिथुन राशीवर मुख्यतः बुध, राहू आणि शनी या ग्रहांचा प्रभाव आहे. बुध ग्रह तुमच्या विचारशक्तीचा स्वामी असल्यामुळे तुम्हाला वैचारिक अस्थिरता देईल. राहू तुम्हाला गोंधळ आणि भ्रमण निर्माण करू शकतो. आणि शनी ग्रह तुमची या काळामध्ये परीक्षा घेणार आहे. जेव्हा हे तीन ग्रह एकत्रित प्रभाव टाकतात, तेव्हा व्यक्तीला सत्य आणि भ्रम यामध्ये काहीही फरक करणे खूप जास्त कठीण जाते. त्यामुळे तुम्ही जे पाहत आहात ते पूर्ण सत्य असेलच असं नाही. त्यामुळे मिथुन राशीवाल्यांनो, या काळामध्ये मानसिक शांतता ठेवणे आणि वैचारिक स्थिरता ठेवणे खूप जास्त गरजेचे आहे. या काळामध्ये मिथुन राशीवाल्यांसाठी कार्यक्षेत्राच्या संबंधाने कसा असणार आहे. जून महिन्यात तुमच्यासमोर एक महत्त्वाची संधी येईल, पण ही संधी तुमच्या संयमाची परीक्षा घेण्यासाठी असेल. काही लोक तुमचं कौतुक करतील, तर काही लोक तुमच्या मागे बोलतील. तुम्हाला वाटेल कोणावर विश्वास ठेवावा. इथे सगळ्यात मोठा धोका आहे, चुकीच्या व्यक्तीवरती विश्वास ठेवला तर तुमची मेहनत दुसऱ्याच्या नावावर नक्कीच जाऊ शकते. पण मिथुन राशीवाल्यांनो, शांतपणे निरीक्षण केले तर पुढे तुम्ही नक्कीच जा. त्यामुळे या महिन्यामध्ये तुम्ही जेवढे शांतीने निर्णय घ्याल तेवढे तुमच्यासाठी फायदेशीर राहणार आहे. ते कार्यक्षेत्राच्या दृष्टीने. आर्थिक स्थिती कशी असणार आहे. दिसतं एक, घडतं दुसरं. या संबंधाची आर्थिक स्थिती मिथुन राशीवाल्यांची या महिन्यामध्ये राहणार आहे. महिन्याच्या सुरुवातीला आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुम्हाला वाटेल आता सगळं ठीक आहे. पण अचानक एक मोठा खर्च किंवा चुकीची गुंतवणूक आणि तुमचे संपूर्ण नियोजन बिघडू शकते. राहूचा प्रभाव तुम्हाला भ्रमात टाकू शकतो, ज्यामुळे चुकीचा निर्णय योग्य देखील वाटू शकतो. या संबंधात भ्रमनिराश होण्याचे खूप जास्त चान्सेस मिथुन राशीवाल्यांना जून 2026 मध्ये जाणवत आहे. त्यामुळे आर्थिकतेच्या दृष्टीने होईल तेवढे सतर्क राहून निर्णय घेणे खूप जास्त मिथुन राशीवाल्यांना काळजीपूर्वक राहणार आहे. नातेसंबंधांमध्ये हा महिना कसा असणार आहे मिथुन राशीवाल्यांचा, तो म्हणजे भावनांचा खेळ. या संबंधाचा भास आपल्याला जून महिन्यात जाणवू शकतो. एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात खूप जवळ आहे, तुम्हाला वाटेल हीच ती योग्य व्यक्ती आहे, पण शनी इथेच तुमची परीक्षा सुरू करत असेल. कारण छोटासा गैरसमज आणि विश्वास डळमळू लागेल. तुम्हाला जाणवेल की नातं टिकवायचं की तोडायचं, हाच प्रश्न निर्माण होतोय. या काळात घेतलेला निर्णय दीर्घकाळ परिणाम देऊ शकतो. त्यामुळे या काळात नातेसंबंधाने जे काही निर्णय घेणार असाल ते खूप जास्त विचारपूर्वक घ्यावे आणि शांत डोक्याने घ्यावे, जेणेकरून पारिवारिक आणि मॅरेज लाईफमध्ये कुठल्याही प्रकारचे या काळामध्ये मिथुन राशीवाल्यांना तकलीफ जाणवणार नाही. मानसिक आणि शारीरिक स्थिती मिथुन राशीवाल्यांची या काळामध्ये कशी असणार आहे, त्याची म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे सतत विचार करणे, मनात संभ्रम राहणे आणि निर्णय घेण्याची वारंवार भीती वाटणे मिथुन राशीवाल्यांना या काळामध्ये जाणवणार आहे. तुम्ही बाहेरून शांत दिसाल, पण आतून खूप काही चालू असेल. या सर्व आतमध्ये चाललेल्या गोष्टींना शांततेने व्यवस्थित विचारपूर्वक बाहेर काढणे तुमच्यासाठी खूप जास्त गरजेचे असणार आहे. त्याने नाहीतर काय होऊ शकतं, झोप कमी होणे, लक्ष विचलित होणे आणि थकवा जाणवणे आणि पोटाच्या संबंधाने विकार जाणवणे हे मिथुन राशीवाल्यांना या काळामध्ये खूप जास्त प्रमाणात जाणवणार आहे. शास्त्राने या सर्व नुकसानमधून, या सर्व तकलीफमधून सुटका होण्याचे काही उपाय दिलेले आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे प्रत्येक बुधवारी ओम बुधाय नम या मंत्राचा श्रद्धापूर्वक रोज 108 वेळा मिथुन राशीवाल्यांनी जाप करावा, जेणेकरून मानसिक भ्रमनिराश जो काही होणार आहे त्यातनं तुमची सुटका होईल. गणपती भगवंताचे रोज पूजन करावे, विशेषतः सकाळी करावे, जेणेकरून तुमच्या संबंधाने व्यावसायिक फायदा आणि आर्थिक लॉस जो काही होणार आहे त्यातनं तुमची नक्कीच सुटका होईल. हिरव्या मूग डाळीचे दान करावे, जेणेकरून आरोग्याच्या संबंधाने जे काही प्रॉब्लेम येणार आहे ते मिथुन राशीवाल्यांचे या उपायाने नक्कीच नष्ट होते. महत्त्वाचा निर्णय घेताना 24 तास थांबा आणि स्वतःसाठी वेळ द्या. आणि सर्वात महत्त्वाचा निर्णय, स्वतःचं मन जे सांगेल तेच करा, जेणेकरून या काळात तुमची मानसिक आतला आवाज जो असेल, मनातील जो आवाज असेल तोच तुम्हाला सत्यतेची जाणीव करून देईल. त्यामुळे या सर्व उपायांचे व्यवस्थित आणि श्रद्धापूर्वक पालन केले तर मिथुन राशीवाल्यांसाठी हा महिना उत्तम आणि सुयोग्य जाण्यासाठी मदत होईल. हे उपाय तुम्ही मनस्थिर करतील, हे उपाय तुमचे मनस्थिर करतील आणि भ्रमातून बाहेर पडायला नक्कीच मदत करतील. या महिन्याचे सर्वात महत्त्वाचं सारांश किंवा कुठला गूढ संदेश काय असेल तर तो म्हणजे, मित्रांनो, जून 2026 हा महिना तुमच्यासाठी फक्त चांगला किंवा वाईट नाही, हा महिना ओळखण्याचा, समजून घेण्याचा आणि बदलण्याचा आहे. त्यात जे दिसते त्यावर विश्वास ठेवू नका आणि जे जाणवते त्याकडे लक्ष द्या. कारण या महिन्यात
तुमचं भविष्य तुमच्या एका निर्णयावर ठरणार आहे. म्हणून निर्णय घेताना खूप जास्त विचारपूर्वक आणि शांत डोक्याने घ्यावे, जेणेकरून आजूबाजूला जे दिसते त्याला स्वतःसोबत जोडणी करून त्या संबंधाने विचार करून तशा संबंधाचे विचार किंवा तशा संबंधाचे निर्णय घेऊ नका, जेणेकरून येणारा काळ तुमच्यासाठी सुयोग्य आणि सुस्थितीत राहील. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मिथुन राशी किंवा तुमची जी राशी असेल ती नक्की लिहा. कारण पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही सांगणार आहोत तुमच्यासाठी कोणता दिवस सर्वात भाग्यशाली आहे. तोपर्यंत सावध राहा, कारण सत्य नेहमी दिसत नाही तर ते जाणवत असते. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी दिव्य ज्योतिष चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्यासाठी एवढेच. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसाठी. जय श्रीराम.